रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या 19 एप्रिल अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने आपल्याला अक्षय लक्ष्मी प्राप्तीची प्राप्ती होते. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, अक्षय म्हणजे कधीही त्याचा क्षय न होणारं, अखंड. त्यामुळे उद्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रितच पूजा करायची आहे, वेगवेगळी नाही. आता बघा, मी तुम्हाला सांगते, उद्या सकाळी अर्थात आपल्याला लवकर उठायचं आहे. घरं आपले स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती 2 साईडला 2 स्वस्तिक काढा. हळदी कुंकवाने काढा, फक्त कुंकवाने काढा किंवा हळदीने काढा, कसेही काढले तरी चालेल. मात्र मध्ये 4 टिंब, साईडने 2 उभ्या राशी द्यायच्या. त्याचबरोबर शेगडीची पूजा करायची, शेगडीवरतीही स्वस्तिक काढायचं. तिजोरीची पूजा करायची, तुळशीजवळही स्वस्तिक काढून छान तुपाचा दिवा लावायचा. व्यवस्थित सगळी पूजा झाल्यानंतर देवांची पण व्यवस्थित विधिवत पूजा करून घ्यायची. आणि अक्षय कलश आपल्याला या दिवशी भरायचा असतो. आता बघा, आपल्याला या दिवशी सकाळी पितरांसाठी पण भरपूर स्वयंपाक बनवायचा असतो. त्यामुळे सेवेला पूजेला वेळ मिळत नाही, तर नाही मिळाला तर संध्याकाळी तुम्ही ही पूजा करू शकता. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही 2-3 स्त्रिया असाल तर तुम्हाला वेळ मिळून जाईल पूजेला. पण जर एकटीच करणारी असेल तर त्यांनी, मी सांगेल की संध्याकाळी पूजा मांडली तरी देखील चालेल, नाहीतर तुम्ही सकाळी देखील करू शकता. आता काय करायचं आहे, पूजा कशी मांडायची आहे, तर बघा, देवघरासमोर तुम्हाला एक छान पाट ठेवायचा आहे. पाटावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे. आणि बघा, एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मधोमध तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो जो असतो, ज्यामध्ये विष्णूंचे माता लक्ष्मी पाय चेपते, अशा पद्धतीचा फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हा फोटो असायलाच हवा. नसेल तर तुम्ही उद्या प्रिंटआउट काढून नवीन विकत खरेदी देखील करू शकता. जास्त मोठा नाही, छोटासाच घ्यायचा आणि बघा, तो मधोमध तिथे ठेवा. त्यानंतर बघा, सगळ्यात आधी तुम्ही आपल्या उजव्या हाताला 2 विड्याची पानं पाटावरती ठेवायची. त्यावर देवघरातलाच गणपती बाप्पा ठेवायचा. मध्ये 2 परत विड्याची पानं ठेवायची. त्यावरती विष्णू म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. त्याच्या बाजूला 2 पानं परत ठेवायची. त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची. या तीनहीच्या जागी तुम्ही सुपाऱ्या घेतल्या तरी देखील चालणार आहे. उजव्या हातावरती सगळ्यात पहिले गणपती बाप्पा, नंतर विष्णू म्हणजेच बाळकृष्ण आणि नंतर माता लक्ष्मी, अशा हे 3 मूर्त्या किंवा 3 सुपाऱ्या ठेवायच्या. बघा, आधी दिवे आधी प्रज्वलित करून घ्यायचे. तामणामध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पा घ्यायचे. पंचामृत असेल तर अतिशय उत्तम, नाही तर स्वच्छ पाण्याने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः स्वच्छ अभिषेक करून मूर्ती जागेवर ठेवायची. हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायच्या. दुसरी म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत अभिषेक करायचा, जागेवर ठेवायची. तिसरं म्हणजे माता लक्ष्मीला देखील माता लक्ष्मीला ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत अभिषेक घालायचा. हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत. तुम्ही जोही तुमच्या घरामध्ये गुळाचा नैवेद्य बनवला तो दाखवू शकता, किंवा संध्याकाळी जर पूजा करत असाल तर तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई तिथे ठेवू शकता. आता बघा, ही पूजा तर केली. आता तुम्ही एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे. तुमच्या देवघरामध्येच कवड्या असतील तर त्या कवड्या घ्यायच्या. गोमती चक्र असतील तर गोमती चक्र घ्यायचे. 5 वेलायच्या घ्यायच्या, 5 हिरव्या वेलची घ्यायच्या, 5 लवंग घ्यायच्या, 5 1-1 रुपयाची सुट्टी नाणी घ्यायची आणि 5 कमलगट्ट्याची मणी घ्यायचे. एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती हे सगळं साहित्य ठेवायचं. एक हळकुंड ठेवायचं आणि हे जे आहे असं हे त्या पूजेमध्ये तिथे ठेवायचं. आणि ते आपल्या उजव्या हातामध्ये ती प्लेट घ्यायची. आणि बघा, आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. त्यानंतर लक्ष्मी गायत्री म्हणतो, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. त्यानंतर कुबेर मंत्र. हे मंत्र त्याचबरोबर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करून मग तुम्ही हे मंत्र म्हणायचे. श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. ही सेवा तुम्ही हातावर ते प्लेट ठेवून करायची. नंतर त्या प्लेटीतले जे साहित्य आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून त्याला धूप दीप दाखवून त्या पूजेमध्ये ठेवायचं. दुसऱ्या दिवशी बघा, ती जी साहित्य आहे सगळं जागच्या जागी ठेवायचं. फुलं निर्माल्यात टाकायची, पानं निर्माल्यात टाकायची. प्रसाद तुम्ही रात्रीच सगळ्यांनी ग्रहण करून घ्यायचा. त्यानंतर जे तुम्ही तांदूळ ठेवले होते ते आपल्या तांदूळामध्ये मिक्स करायचे आणि जेही साहित्य तुम्ही ठेवलं होतं त्या साहित्याची एक लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये पोटली म्हणजे पुचडिंडी बांधून तुम्ही ते देवघरामध्येच ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. याने तुमच्या घरामध्ये
अक्षय माता लक्ष्मी अक्षय टिकून राहील, अक्षय लक्ष्मी प्राप्तीची तुम्हाला याने होणार आहे. त्यामुळे आवर्जून महिलांना सांगेल की ही पूजा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची महिलांनो आवर्जून सेवा करा. अडचण असेल, मासिक धर्म असेल तर मिस्टरांना सांगा, मुलांना सांगा, मुलीला सांगा, त्यांना करायला सांगा, पण हा दिवस चुकवू नका. अक्षय कलश कसा भरावा याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याचबरोबर उपाय कसे करावे हे देखील सांगितलेलं आहे. आता या जर व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.